नमस्कार मित्रांनो, मी हर्ष. आज आपल्याला जी चाहूल लागली आहे ती म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत लपलेल्या किल्ले गोरखगडाची. 1.5 तासाचा प्रवास करून आपण पोहोचतो गोरखगडाच्या प्रवेशद्वाराजवळ. प्रवेशद्वारामधून आत आल्यावर आपल्याला हा मंदिर बघायला भेटतो. या मंदिराच्या उजव्या बाजूने ही जी वाट जाते ती म्हणजे जाते किल्ले गोरखगडाकडे. मंदिरापासून 5 मिनिटं पुढे आल्यावर तो म्हणजे चालू होतो भयानक जंगल ट्रेक. 20 मिनिटं कंटिन्यू चालल्यावर आपण 5 मिनिटाची विश्रांती घेतली. तर यांची इथं मस्ती चालू होती. ती मस्ती बघितल्यानंतर आपण पुढे जायची सुरुवात केली. अंधार जाण्याच्या आधी आपल्याला गुफेपर्यंत तरी जायचं होतं. सूर्य मावळायची सुरुवात झाली होती. भीतीही वाटत होती कारण या गडावर आमच्या तिघांशिवाय अजून कोणीही नव्हतं. हे जंगल रात्री किती भयानक दिसत असेल. त्याच्या पुढे आपण गेल्यावर आपल्याला भैरवनाथाचं मंदिर दिसतं. भैरवनाथाचं दर्शन घेऊन आपण पुढे पोहोचतो या कातलात कोरलेल्या पायऱ्यांकडे. जंगल संपलं म्हणजे भीती संपली असं काही नाही, कारण या पायऱ्यांमधली कोणतीही एक पायरी आपली शेवटची पायरी असू शकते. या पायऱ्या चढून आपण पोहोचतो गडाच्या प्रवेशद्वारापाशी. प्रवेशद्वार सोडला तर पुन्हा चालू होतात त्या थरारक पायऱ्या. त्या थरारक पायऱ्या झाल्यानंतर आपण आपल्या गुहेकडे पोहोचतो. त्या गुहेच्या इथं आपण आपला टेंट लावून घेतो. टेंट लावायच्या आधी आपल्याला काही नवीन मित्रही भेटलेले असतात. त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी केल्यानंतर आपण जेवण बनवायची सुरुवात करतो. आजचं जेवण म्हणजे सँडविच. जेवण झाल्यानंतर आम्ही टेंटमध्ये येऊन गोरखगडची सकाळ बघण्यासाठी निवांत झोपलो. झोप तर काही लागली नाही, पण सकाळी 6 वाजता उठून आम्ही कॉफी बनवायची सुरुवात केली. कॉफी झाल्यानंतर या सनराईजचा आनंद घेत घेत आम्ही कॉफी पीत होतो. कॉफी पिल्यानंतर आपण पुढे गडमाथ्यावर जायची सुरुवात केली. गुहेपासून आपण पुढे आल्यानंतर या आपल्याला कातलात कोरलेल्या भयानक 90 डिग्रीच्या पायऱ्या दिसतात. जो इथे डगमगला तो म्हणजे इथे सह्याद्री संपला. या अशा खतरनाक पायऱ्या चढून आपण पोहोचतो गडमाथ्याकडे. गडमाथा फारसा मोठा नसून त्यावर गोरखनाथाचे छोटेसे मंदिर आहे. महादेवाचे दर्शन घेऊन आपण इथून रॅपलिंग करायची सुरुवात करतो. माझ्या जीवनातला पहिला तसा थ्रिलिंग ॲडव्हेंचर होता. खूप सारे ड्रोन शूट्स घेऊन व इथून फोटो काढून आपण खाली उतरतो. तर तुम्हाला हा गोरखगडचा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा.